जय भारत का काहीतरी दुकानाचं नाव आहे. आपण असं हेच आहे मुंबईमध्ये कलर बार गोरायला भेटत. मला मुंबईतलं माहिती, पुण्यातलं माहिती नाही. बघा सांगितलंय जय भारत असं काहीतरी नाव आहे त्याचं. वर्धमान लाईटचं दुकान आहे का? हेच मिळतं, लाईट इक्विपमेंट्सच मिळतं. अच्छा, ते पाचोड्या विठोबा इकडे पाचोड्या विठोबा प्रॉपर बोरी आहे. प्रॉपर बोरी आहे. पण आज काही करून कलर बार हवाय आकाश. आपण तू कुणाल सरांना विचारल्याशिवाय जाऊ नकोस हा. कारण का व्यंकीची तब्येत ठीक नाही, कुणाल दादाची तब्येत ठीक नाहीये. सर्व तुलाच करावं लागणार आहे. सगळेच आजारी पडले तर मम्मी कुठे जायचं? जे वॉट एव्हर आपल्याला ते माहिती नाही. कलर बार मुळे शॉर्ट अडला नाही पाहिजे. इकडे आकाश, मी सुद्धा माझा स्टँड घेतलेला आहे. मी कधी घेऊ माझा स्टँड? आता मी कधी घेऊ स्टँड घ्या बरं. जा खरंच कलर बार पाहिजे. उद्या आणतो मी, माझ्याकडे इक्विपमेंट्स आहेत. उद्या कलर बार आणतोस? व्लॉगिंगचे इक्विपमेंट्स. हा, तुझे काय असेल ते. हा ठीक आहे ठीक आहे. विस्मिता पाटील सुमिता ब्लॉग अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज सकाळ सकाळी एक बकरा केलेला आहे. प्रोडक्शन गाय आकाश, त्याला कलर बार आणायला सांगितलेला आहे. पुऱ्या युनिटभर तो बिचारा कलर बार शोधतोय. कलर बार काय असतो हे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. लंच ब्रेक झालेला आहे. आम्ही लंचला बसलेलो आहोत. माझं ताट घेऊन येतो. आज माझा मूड खराब आहे, कारण थोडंसं पर्सनल म्हणजे युट्यूब नाही बरं. जरा आमच्या कॅटच्या समोर सो गुड्डू जरा उशीर केला कॅट्सना जेवण द्यायला. सो त्याच्यामुळे मी थोडीशी सकाळी डिस्टर्ब झाली. आणि आता लंच ब्रेक झालेला आहे. सगळे लंचला बसलेले आहे. सगळे बसलेले. आज आमच्या कुणाल दादाचा घसा बसलेला आहे, सो त्याला आज त्रास देणार नाही आहे. कुणाल दादा कुणाल दादाचा घसा बसलाय आमच्या, काही बोलत नाही. आणि हे भुक्कड बघा, हे भुक्कड आहे ना, आधी पोटोबा मग इटोबा, सेम माझ्यासारखं. तुम्ही या माणसाला बघितल्यानंतर ना तुम्हाला कोणाची भाकरी आणि पिठलं याच्यामध्ये घेऊ नका. व्हिडिओ घेऊ. तुम्ही कोणाशी असे थोडंसं तुमचा लुक मॅच होतो. सर होतो. मला सारखं वाटतं मी युट्यूबला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. टेम्पोवाला सीन आम्ही करत आहोत आणि दुपारचे 3 वाजलेले आहेत. रखरखत ऊन आहे बघा. आणि मी आता टेम्पोत बसलेली आहे. आर्टिस्टला न बसवता पहिला आम्हाला रिहर्सल करावी लागते. सो मी आता रिहर्सलसाठी बसलेली आहे. आणि हे आहेत आमचे टेम्पो दादा, हे बघा. आणि आता आम्ही रिहर्सल करत आहोत. तसं थोडासा पाठ झालेला आहे, पण तरी सुद्धा ॲक्युरेट जमणं गरजेचं आहे. कारण शेवटी वाहन आहे आणि समोरून पण एक गाडी येणार आहे. तसं त्याच्यामुळे काही गोंधळ होऊ नये, गडबड होऊ नये म्हणून आपण हे करत आहोत. स्वतः मला ऑर्डरची वाट बघावी लागत आहे. आणि आता आम्ही ऑर्डरची वाट बघत आहोत. सो थोडा वेळ थांबा. तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला. आणि आता आम्ही इथं आहोत आणि जाऊ आता. तिथे आमचा कॅमेरा लागलेला आहे. काही आर्टिस्ट खाली आहेत, त्यांना रिहर्सल दाखवली की मग आम्ही उतरू. शूट करताना माहीत नाही कसं काय, परंतु हा पूर्ण आवाज गेलेला आहे. सो मी आता व्हॉइस ओव्हर देत आहे. आणि हे कसं आम्ही घर असं लावलेलं आहे. घराच्या अवतारावरून तुम्हाला समजलं असेल की ते घर नक्की काय आहे. आणि इथे आम्ही शूट सुरू केलेलं आहे. आणि बघा किती सुंदर आहे. आणि हे त्याचं म्हणजे बाहेरच्या साईडचा तो पोर्शन आहे. आणि चालू आहे आपलं काम. सो खूप मजा येते शूटिंगला. आणि मी जेवढं काय माहिती दिली होती किंवा बडबड करत होती ते सगळं म्यूट झालेलं आहे. मी स्टील दादाला खूप ओरडले. म्हटलं काय रे, तुला माझा आवाज पसंत नव्हता म्हणून तू म्यूट करून शूट केलं का? तो म्हणतो नाही ताई, माहीत नाही कसं काय. पण सो अशा पद्धतीने आपला सेट लागलेला आहे आणि आम्ही शूट करत आहोत.
आज आमचा नाश्ता आहे ओली भेळ अँड सुकी भेळ आणि आम्ही आता सगळेजण नाश्ता करत आहोत. हे आहेत आमचे आर्ट दादा आणि ती आहे आमची कॉस्ट्युम डिपार्टमेंटची मानसी आणि युवराज आणि हे पण आर्ट दादा आहेत. हे आमचे स्पॉट दादा आहेत. तिघे जण बसलेत बघा, मस्त हा बैठक मांडून बसलेला आहे.